मित्रांनो, तुमचा भाऊ आता जळगावच्या गोलानी मार्केट मध्ये काय काम होतं चालू तुम्हाला पुढे सांगतो. आपल्या मित्रांनो, मी तुमचा मित्र अमोल, तुमचं स्वागत आहे आपल्या परत एक ब्लॉग मध्ये. संध्याकाळच्या 3 वाजेला निघला मी डायरेक्ट जळगावच्या दिशेने. का बरं, आपल्याला थोडं फोनाचं आपलं काम करणं होतं जळगावला. दिवसभर आपल्या वावराचं काम करून घेतलं. त्याच्यानंतर संध्याकाळी 3 वाजेच्या टायमाला मी निघाला डायरेक्ट जळगावकडे. मला ब्लॉग बनवायची एकदम आठवणच पडून गेली होती, म्हणून डायरेक्ट गाडीमधूनच ब्लॉग काढणं सुरू करून दिलं तुमच्या भाऊन. तर आता झालं तुमचं भाऊ डायरेक्ट जळगाव मध्ये एंटर, आणि जळगाव मध्ये बी एकदम ट्रॅफिक वाढून गेला पुणे मुंबई सारखं. आता आपण लक्झरी स्टँड पासून उतरला, डायरेक्ट बसला आपल्या रिक्षामध्ये. आणि ह्या रिक्षामध्ये बसायची मजा एकदम अलगच येते बरं का भाऊ. रिक्षामधून उतरला, डायरेक्ट निघाला आपल्या भाषण त्यांच्या घराकडे, म्हणजे करण आणि त्यांच्या घराकडे. काय त्यांच्या घरी आला आणि त्याच्यानंतर दिसला आपल्याला करण, आणि ह्या दुसऱ्या पोराला तुम्ही ओळखता. नाम मेरा बाबा टिल्लू. आणि करणनं काहीतरी बनवणंच ठेवलं होतं भाऊ. मग त्याला विचारलं की काय बनवलं, तर तो म्हणे मामा फ्रीज बनवायला मी तुला गिफ्ट देणार आहे म्हणे. आणि हे फ्रीज पाहून माझ्या मनातून एकच आवाज निघला, रातभर करण आणि त्यांच्या इथे राहिला. त्याच्यानंतर सकाळून निघाला पाहुण्यांबरोबर गोरानी मार्केट करा, कारण आपल्याला तिथे OnePlusचं शोरूम बघायचं होतं. आता आले आपण गोलानी मार्केटच्या बाहेर, तिथे लावून दिली आपली गाडी पार्किंगला. त्याच्यानंतर निघाले आम्ही डायरेक्ट गोलानी मार्केटमध्ये. गोलानी मार्केटमध्ये येऊन माहित पडलं की फक्त 15 दिवस झाले OnePlusचं सर्व्हिस सेंटर बंद होऊन. आणि गोलानी मार्केटच्या मधल्या दुकानदारांना विचारून पाहिलं ही प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, तर ते म्हणे आपल्याकडून काही होणार नाही, सर्व्हिस सेंटरला जावं लागतं. मग शेवटी आता घरी जावंच लागेल, कारण प्रॉब्लेम तर काही आपली सॉल्व्ह झाली नाही. आता आलो आपण डायरेक्ट लक्झरी स्टँडवर, आपली गाडी उभीच होती. मग काय लक्झरीत बसला, निघाला डायरेक्ट आपल्या शेंदुर्णीकडे. शेंदुर्णीमध्ये पाय ठुताच बरोबर झाला माझ्या समोर ऍक्सिडेंट. काय करता, माझं नशीबच एकदम खराब आहे भाऊ. तर शेंदुर्णीमध्ये आला, त्याच्यानंतर आपल्या मित्राला फोन लावला, त्याच्या घरी आपली गाडी लावली होती. मग काय त्याला पण ब्लॉग मध्ये घेतला, आपली गाडी घेतली. त्याच्यानंतर निघाला मी आपल्या घराकडे. तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. करून घ्या तुमच्या बोला पटकन फॉलो.